शिवाजीनं वाघ फाडला होता येड्या, वाघ. संभाजीनं वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. मग 2015ला खटोड प्रतिष्ठानच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनात पोरानं ठरलं काहीतरी व्यवसाय केलाच, काहीतरी व्यवसाय, काहीही करा, पैसा कमवा, दुनिया मरू द्या तिकडं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिघांचा धोका आहे. आणि आईबाप घरात ठेवा. आम्हाला देवाचं सुख का मिळत नाही? इथं आपण 1.5 तासापूर्वी होतो. तुमच्या डोक्यातूनच गेलं सगळं. 1.5 तासापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य असं होतं की आम्हाला नामाची आवड का लागत नाही. याचं कारण मित्र, पाहुणे रावळे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या जन्मीचं पाप. आता नोकऱ्या करू नका. नोकरी हा ॲटम तुम्ही जवळजवळ काढूनच टाका. काही ते मजा राहिली नाही. आता 7 लाख भरान 700 रुपये पगार घ्या, त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या, म्हशी बहादरा 300 रुपये म्हशी. दिवसभर 2 भेटल्या, 200-300 रुपये, झोप लिंबा खाली. एक तर खरं सांगू पोरांनो, आपल्याला आयुष्य झालंय कमी. म्हणजे बा आपण आता 35ला सर्व्हिस लागून पुढं 40 वर्षाने करू हे दिवस. आता पूर्वी पोरांनो 10वीवर डीएड होतं. 10वी झाला की मुलगा डीएड व्हायचा, आणि तो डीएड झाल्यामुळं तो 18व्या वर्षी डीएड सुटायचा. 18व्या वर्षी म्हणजे तो पोरगा साधारणपणे 18-19ला सर्व्हिसला ना. अहो 19ला सर्व्हिसला म्हणजे त्याची 45 वर्ष सर्व्हिस व्हायची महाराज. 30-40-45 त्याच्या जगण्याला थोडा स्टंट होता. ते नंतर डीएड 12वीवर गेलं, म्हणजे ते पोरग 20ला सर्व्हिसला लागायचं समजा. आता डीएडच बंद झालं. काय नाही राहिलं ना आता. आणि आता आपण शिकणार का पोरांनो? 23ला BA होणार आपण. 23, 2 वर्ष गावात राहिला 25, 2 वर्षानं BEd झाला 27, 3 वर्षांनी जॉईन झाला 30, 5 वर्षानं फिट झाला 35, 5 वर्षानं पगार मंजूर झाला 40, 5 वर्षानं हातात मिळाला 45, 50ला मिळाला ना तू बंगल्यात झोपतो का? आता हे सर्व्हिसवाले म्हणते आम्ही पैसे कमवले. काय कमवलं तुम्ही? 58ला रिटायर झाला, 58ला बंगल्याला कुदडी आणली, रिटायर झाले. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला येतं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलंच नाही. आणि माणसं म्हणते का अहो आमचे आईबाप आमचा शेतकऱ्याचा बाप धोत्रावाला होता, पण कौलाचं घरही बांधलं, 3 पोरींचे लग्नही केले, 2 पोरांच्या शाळाही केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा विकलाही नाही. अंगठेबहादर बाप होता महाराज, अंगठेबहादर गडी. हो धोतर दाढीला साबण नाही, अंगठेबहादर गडी. पण गुरुजीला भेटला तर सांगायचा पोऱ्या मेला तरी चालेल, पण हाय काही करायचं नाही. आणि आम्ही 2.5चं शाळेत घातलंय. क्रांती करायची आम्हाला, क्रांती. काय क्रांती करायला निघल्या? अरे 2.5 वर्षाचं पोर कोण शाळेत घालेलं काय आखली आहे का नाही? काही त्याला चड्डी नेसता येईन, बुट नेसता येईन, काय पुढं व्हायचं ते जगणारच नाही ना. असं चालत ते दप्तरानं. माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं माझं. आपल्याला एकच आहे, कुठं झटी करीत माझं ते असं चालायचं. 9 वय आहे त्याला पहिलीला. मी म्हणलं नको 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 नको, तू नाही शिकला तरी चालन, पण ते गेला मध्येच म्हणजे परत होणारही नाही, म्हणजे ते झटेच ना. त्याच्यापेक्षा भाऊ, त्याच्यापेक्षा 2 in 1 मस्तपैकी शिमीला जाय, दोन्ही गोष्टी फायद्याच्या ठरतील. इंग्रजी जमल, थोडस कमी जास्त होईल, तो भाग वेगळा. नाही काय बावळ्याचा बाजार झालाय. आणि आपले लोक कसा महाराज कशा राहतील यांच्याकडे जर पहा. आणि माणसं एक विशेष महाराज, मुलांवर लोक आईबाप अजिबात लक्षच देत नाही. नुसते शाळेत नेऊन घालायचे, दाखले माहिती का. आणि 2 नवरा बायकोला जर कामाला असतील ना ते सर्व्हिसवाले, ते तर पाहतीच नाही पोराकडे. ते भांडे घासणारीच सगळं पाहते. त्यांचं राहिलो
त्यांनी फक्त पैसे कमवायचे. तुम्हाला म्हणलं महाराज जुनी माणसं काळ बदलली बदलला. होती महाराज. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, कर्ज नाही, आपल्याला एकच पोरगी, त्याला म्हणलं तिचं हे एक- लग्न करायची गरज पडली नाही. तिथला एकही पेपरला गेली, आलीच नाही, मग निकालच घेऊन येते का काय करतो. आणि आता लोक म्हणते आम्ही क्रांती केली. काची क्रांती आली महाराज. बसा महाराज. हा, मत होणार नाराज. ए मग मला सांगा, शिकवलं पाहिजे पोरांना. आणि माणसाला क्रांती केली आम्ही, काय करायचं. आता लोक काय म्हणतात माहिती का, मग याला देव. अहो, एक मला भेटला होता 2-3 दिवसापूर्वी. तो मला म्हणला, तुम्ही आता तरी सुतेगाचं नाक दिसायला वेगळं. मी तर पाहतच राहिलो त्याच्याकडं. तो मला म्हणला, महाराज काळ बदलला, आता तरी सुधरा. मी म्हणलं काय झालं. तो म्हणला मोबाईल आले. त्याला म्हणलं येड्या, जेवढ्या मोबाईलच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीचे हँडशीट गडी मी, पण आमच्या देवाच्या कंपनीतला एकही हँडशीट सारखा नाही. मग शोध पाहिला लावला पाणी आहे का. एवढे हँडशीट आहेत, प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, अंदाज येतो लोक. प्रत्येकाची रिंगटोन वेगळी आहे, प्रत्येकाचं कव्हरेज क्षेत्र सुद्धा. बरं, काही कधीच रेंज मध्ये नाही, हळूहळू काही कायम कव्हरेज क्षेत्राच्या. याला देव म्हणायचं. काय कॉम्प्युटर पहा बरं, काय मोबाईल बनवलेत, प्रत्येकाचं नाक दिसायला वेगळं.